नमस्कार मित्रांनो, तर आज आमच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला आमच्या फार्ममधील 2.5 वर्षाच्या आत रेडी गाब गेलेली आहे. तिचं आम्ही संगोपन कसं केलं, त्या रेडकीला आम्ही पहिल्यापासून दूध किती पाजलं, पशुखाद्याचे नियोजन कसं केलं ते सविस्तर या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ न पळवता शेवटपर्यंत बघा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मेन मुद्द्यावरती येऊया. तर मित्रांनो, आता व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हैस दिसत आहे. तर ह्याच म्हशीची ही रेडकी आहे. तर ही रेडकी आहे ती जाफराबादी रेडकी आहे. त्या म्हशीला आम्ही जाफराबादी सिमेंट भरवलेले. तर आता व्हिडिओमध्ये बघू शकता, ही आता 5 महिन्याची रेडकी गाभण आहे. तर मित्रांनो, अशी जर आपल्याला इमारत घरच्या घरी तयार करायची असेल तर आपल्याला पहिल्यापासून त्या वासरांचे संगोपन चांगले केले पाहिजे. आपण बाहेर हरियाणामधून 1 ते 1.5 लाखाला म्हैस आणण्यापेक्षा आपलं घरचं जनावर चांगलं केलेलं चांगलंच असते. तर मित्रांनो, आता व्हिडिओ न पळवता शेवटपर्यंत बघा. आम्ही या रेडीचे पशुखाद्य नियोजन कसं केलं, पहिल्यांदा पशुखाद्य कुठले घातलं, आत्ता कुठलं चालू आहे, तर तुम्हाला पूर्ण माहिती आम्ही सांगणार आहे. तर मित्रांनो, या रेडकीचा जन्म झाल्यानंतर आम्ही या रेडीला पहिल्या दिवशी आम्ही चिक 1 ते 1.5 लिटर 3 वेळा आम्ही चिक पाजला. तर या चिकामुळं काय होणार आहे, रेडकीच्या इथे आपल्या वासराची रोगप्रतिकारशक्ती वाढणार आहे. त्या दुधामध्ये पूर्ण कॅल्शियम असते. तर आता तुम्हाला ह्या रेडीचे दुधाचे व्यवस्थापन सांगतो. तर ह्या रेडीला आम्ही दिवसाला 5 लिटर दूध पाजायचो. सकाळी 2.5 लिटर आणि संध्याकाळी 2.5 लिटर असं दिवसाला आम्ही 5 लिटर ह्या रेडीला दूध पाजायचो. आणि 3 महिने आम्ही ते दूध पाजलं. 2.5 महिन्यानंतर आम्ही या रेडीचे दूध हळूहळू कमी करत घेतले. एकदम कमी केले नाही, त्यामुळं काय होणार, एकदम कमी केल्यावर रेडकी थकणार. तर आम्ही 1.5 लिटर वर आणली, नंतर 1 लिटर, असं मग हळूहळू 3 महिने झाल्यानंतर पूर्ण दूध आम्ही कमी केले. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो, आता ह्या रेडीचे आम्ही पशुखाद्य नियोजन कोणते वापरतो, कसे करतो ते सांगतो. तर हे रेडी आता 5 महिन्याची गाभण आहे. तर गाभण काळात ह्या रेडीला आम्ही हिपरफीड हे खाद्य आता वापरतो आहे. तर आता तुम्हाला लहानपणी या रेडीला कोणते खाद्य वापरलं ते सांगतो. तर ही रेडी 2.5 महिने झाल्यानंतर या रेडीला आम्ही काफ स्टार्टर हे खाद्य वापरायचो. हे खाद्य पहिल्यांदा आम्ही 2.5 महिने झाल्यानंतर जरासं वापरायला सुरुवात केली आणि 3 महिने झाल्यानंतर सकाळी 1 किलो आणि संध्याकाळी 1 किलो असं हे काफ स्टार्टर हे खाद्य आम्ही वापरायचो. या रेडीला खाद्य काफ स्टार्टर हे आम्ही 6 महिन्यापर्यंत खाद्य या रेडीला चालू ठेवलं आणि 6 महिने झाल्यानंतर या रेडीचं खाद्य आम्ही बदललं. ग्रोवर हे खाद्य वापरायला चालू केलं आणि हे ग्रोवर आहे ते रेडकी गाव जाईपर्यंत वापरलं आणि गाव गेल्यानंतर या रेडीला आता हिपरफीड हे खाद्य चालू आहे. तर ह्या रेडीला आता आम्ही शेंगदाणा पेंड पण घालतो आहे आणि सरकी, त्याचबरोबर हिपरफीड हे खाद्य सकाळी 1 किलो आणि संध्याकाळी 1 किलो असं दिवसाला 2 किलो हिपरफीड खाद्य वापरतो आहे. ह्या रेडीचे वैरण नियोजन सांगतो. तर ह्या रेडीला आम्ही काही दिवसभर वैरण टाकत नाही. तुम्ही म्हणशीला एवढी तयार आहे दिवसभर वैरण टाकत असेल, तर नाही, आम्ही 2 टाईम वैरण घालतो, सकाळी आणि संध्याकाळी. तर 2 टाईम वैरण घातल्याचा फायदा काय होतो, तर त्या जनावराला रवत करायला वेळ भेटतो. रवतामुळं जनावर आहे ते तयार होणार आहे आपलं. तर मित्रांनो, मेन म्हणजे महत्त्वाची माहिती म्हणजे ही रेडी गाभण सायासाठी आम्ही कोणते नियोजन केले ते सांगतो. तर ह्या रेडीला आम्ही डेली 50 ते 60 ग्रॅम आम्ही मिनरल मिक्सचर वापरायचो आणि पिशवीची वाढ होण्यासाठी मित्रांनो आम्ही ह्या रेडीला आम्ही सोयाबीन वापरायचो. 50 ते 60 ग्रॅम घालायचो. ते सोयाबीन वापरतावेळी सोयाबीन आहे ते पहिल्यांदा आपण भाजून घ्यायचं आहे. भाजून घेतल्यानंतर भरडायचं आणि भरडा केल्यानंतर मग घालायचं आहे. अशी जर रेडी तुम्हाला मित्रांनो तुमच्या गोट्यावरती तयार करायची असली तर पहिल्यापासून त्या रेडीला फक्त दूध वापरा. जास्त दूध घालशीला तेवढं चांगलंच आहे. आमच्या चॅनलवरची असेच नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.